प्रत्येक नातं रक्ताचं असावंच असं नाही. काही नाती मनाने जुळतात आणि त्या नात्याचं नाव असतं मैत्री. या जगातील बहुतेक नाती आपल्याला जन्मतःच मिळतात. आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक. पण मैत्री हे एकमेव नातं असं आहे जे आपण स्वतः निवडतो. आणि गंमत म्हणजे मला असं वाटतं, आपल्या आयुष्यात कोण भेटणार, कोण आपल्या मनात कायमचं घर करणार आणि कोण आपल्या प्रत्येक सुखदुःखात सोबत उभं राहणार, हे कदाचित नियतीनेच किंवा देवाने आधीच ठरवलेलं असावं. इतिहास आणि पुराण अशा अनेक नात्यांची साक्ष देतात. जसे श्रीकृष्ण आणि सुदामा यांनी शिकवलं की खरी मैत्री श्रीमंती गरिबी पाहत नाही, ती फक्त मनातलं प्रेम आणि आपुलकी ओळखते. एका मुठभर पोह्यांच्या मागचं प्रेम श्रीकृष्णाने ओळखलं. कारण खऱ्या मैत्रीत भेटवस्तूंची किंमत नसते, तर भावनांची श्रीमंती असते. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी दाखवून दिलं की खरा मित्र फक्त आनंदात सोबत नसतो, तर अंधारलेल्या वाटेवर योग्य मार्ग दाखवणारा असतो. महाभारताच्या रणभूमीवर अर्जुन खचला तेव्हा श्रीकृष्णानेच त्याला धैर्य दिलं. मित्र म्हणजे फक्त आपल्या सोबत हसणारी व्यक्ती नाही, तर आपण रडलो, आपण हरलो, तुटलो तरीही मी आहे ना असं म्हणत पुन्हा उभं करणारी एक ताकद असते. कधी कधी या नात्यांमध्ये भांडण होतं, कधी अबोला धरला जातो, कधी अंतरही येतं. पण खरी मैत्री कधीही संपत नाही, कारण ती अहंकारावर नाही, तर विश्वास, आपुलकी आणि निस्वार्थ प्रेमावर टिकलेली असते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनेक लोक भेटतात. काही आठवण बनून निघून जातात, पण जे प्रत्येक परिस्थितीत आपल्या पाठीशी उभे राहतात तेच खरे मित्र असतात. आणि म्हणूनच आजच्या या फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं तुमच्या त्या खास मित्राला एक संदेश नक्की पाठवा. तू माझ्या आयुष्यात आहेस, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. माझ्या प्रत्येक आनंदात आणि प्रत्येक कठीण क्षणी साथ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपली ही मैत्री अशीच कायम राहो. हॅपी फ्रेंडशिप डे. आणि लक्षात ठेवा की आयुष्य सुंदर बनवण्यासाठी संपत्तीची नाही, तर एका खऱ्या मैत्रीची गरज असते. सो हॅपी फ्रेंडशिप डे.